बंधू खरातची आज एसआयटीकडून तब्बल 10 तास चौकशी। तांत्रिक पुराव्याच्या अनुषंगाने एसआयटीकडून खरातची चौकशी करून खरातचा जबाब नोंदवण्यात आला। तर अशोक खरातच्या ओकस कार्यालयातही एसआयटीने तपासणी करत हे कार्यालय सील केलं। मोंदूबाबा खरात विरोधात आणखी एक गुन्हा दाखल। नरबळी आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत पोलिसात कारवाई। 2018 ते 2025 दरम्यान फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देत आर्थिक लूट केल्याचा आरोप। नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात खरात प्रकरणातील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल। पीडितांची ओळख उघड होत असल्याने पोलिसांची कारवाई। खरात प्रकरणातील महिलांचे व्हिडिओ व्हायरल। मोंदू खरातनं जासूदला 5 कोटींना फसवलं। अज्ञात तक्रारदाराची एक्सक्लुझिव्ह माहिती। खोट्या विधी दाखवून जासूदला जाळ्यात अडकवलं। नकली साप आणून 20 ते 25 मिनिटं खांद्यावर खेळवायचा। अज्ञात तक्रारदाराची माहिती। खरातच्या भोंदूगिरीला बळी पडलेल्या राजेंद्र जासूद यांनी सांगितला नकली सापाचा किस्सा। खरात भक्तांना अवतार पूजा आणि नागदेवतेचं दर्शन घडवण्याच्या बहाण्यानं मंदिराच्या पाठीमागे घेऊन जायचा। हातातले तांदूळ पडू देऊ नका म्हणत नकली सापाला पुढ्यात आणायचा। स्वतःला अंकशास्त्रज्ञ सांगणारा खरात 10वी नापास। भोंदू गावातून अंडी चोरून विकत होता। गावकऱ्यांनी सांगितले किस्से। तर कहांडळवाडी ग्रामस्थांकडून खरातचा कोंबडी चोर उल्लेख। नाशिक रोड परिसरातील एक सराफा व्यापारीही पोलिसांच्या रडारवर। संबंधित सराफा व्यापाऱ्याकडून भोंदू खरात बनावट रत्नांची खरेदी करत असल्याची माहिती। आर्थिक व्यवहार आणि धार्मिक विधींचा संबंध तपासात उलगडण्याची शक्यता। भोंदू खरातचा आणखी एक कारनामा समोर। सिन्नरच्या वावी इथल्या वैजेश्वर मंदिर पाडण्याचा खरातनं घाट घातल्याचं उघड। मंदिराची शक्ती संपल्याचा खरातचा दावा होता। मात्र गावकऱ्यांचा वैजेश्वर मंदिर पाडण्यास नकार। मोंदू खरातचे मिरगावमधील आलिशान फार्म हाऊस पुन्हा चर्चेत। पुण्यातील राजेंद्र जासूद यांच्या फिर्यादीनंतर फार्म हाऊसची चर्चा। मरणाची भीती दाखवून 4 ते 5 कोटी उकळल्याचं जासूद यांची फिर्याद। फार्म हाऊस फर्निचर परदेशवारीसाठी कोट्यवधी उकळले। मोंदूबाबा खरातला नाशिक प्रशासनाकडूनच बंदुकीचा परवाना। खरातच्या फार्म हाऊसवरून 21 काडतुसं जप्त। 5 काडतूस कशासाठी वापरली याचा तपास सुरू। नाशिकमधील भोंदूबाबानंतर आता वसईत भोंदूबाबा विरोधात गुन्हा। वसईत स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य याच्या विरोधात गुन्हा। महिलेवर अत्याचार प्रकरणी मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। काही जण ब्युटी पार्लर आणि विमानाचं बिलही पक्षाच्या खात्यावर टाकत होते। अजित पवारांना हे आवडत नव्हतं। रोहित पवार यांची प्रतिक्रिया। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी खारगे समितीचा अहवाल सादर। अहवालात पार्थ पवार यांचा उल्लेख नाही। शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील यांच्यासह 2 अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार। तपासात आणखी कोणी दोषी आढळल्यास कारवाई होणार। खारगे समितीचा तपासावर महत्त्वपूर्ण शेरा। खारगे समिती अहवालात जमिनीची खरेदी विक्री झाल्याचं निष्पन्न। आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांचं वक्तव्य। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवारांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता। विजय कुंभार यांची माहिती। नोंदणी करून घेणारे अधिकारी कर्मचारी दोषी। विजय कुंभार यांचं वक्तव्य। पुण्यातील मुंढवा प्रकरणात पार्थ पवार यांना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न। अंबादास दानवे यांचा आरोप। तर 99% भागीदारी असलेला आरोपी होत नाही, 1% भागीदारी असलेला आरोपी होतो। अंबादास दानवे यांची टीका। पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीला ऑनलाईन उपस्थित राहणार। नागपूरच्या सावनेरमध्ये रामनवमी निमित्तानं विश्वशांतीसाठी महाआरतीचं आयोजन। महाआरतीच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांची हजेरी। ऐतिहासिक महाआरतीच्या सोहळ्याची गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद। नागपूरमध्ये रामनवमी निमित्तानं भव्य शोभायात्रेचं आयोजन। मोमीनपुरा भागात मुस्लिम बांधवांकडून शोभायात्रेवर फुलांची उधळण। 7 वर्षापासून मुस्लिम बांधव शोभायात्रेचं स्वागत फुलं उधळून करतात। ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात रामनवमी निमित्तानं शोभायात्रा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शोभायात्रेत सहभागी। अहिल्यानगरमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीत आमदार संग्राम जगताप यांच्याकडून अफझल खानाच्या वधाचं पोस्टर घेत डान्स। जगतापांकडून गर्व से कहो हम हिंदू हेचे पोस्टर झळकवण्यात आले। जालन्यात रामनवमीच्या शोभायात्रेत भाजपचे नेते रावसाहेब दानवे आणि शिवसेना आमदार अर्जुन खोतकर थिरकले। रामनवमी निमित्तानं निघालेल्या शोभायात्रेत दोन्ही नेते एकत्र। कल्याण शहरात रामनवमी निमित्त भव्य शोभायात्रेचं आयोजन। शोभायात्रेत छत्रपती शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई आणि रामायणातील पात्रांच्या वेशातील बालगोपाल विशेष आकर्षण। शोभायात्रेला आमदार राजेश मोरे, डीसीपी अतुल झेंडे यांची उपस्थिती। श्रीरामपुरात रामनवमी मिरवणुकीवर अज्ञात समाजकंटकाकडून दगडफेकीत तिघांसह एक पोलीस कर्मचारी जखमी। अज्ञात आरोपींविरोधात श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल।
जग युद्धानं होरपळतंय अशात विश्वशांती सांगण्याचा अधिकार भारताकडे. आपण वसुधैव कुटुंबकम सांगणारे लोक. इराण इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. एलपीजी वाहू अपोलो ओशन जहाज नवीन मंगळूर बंदरात दाखल. जहाजात 16,000 मेट्रिक टन इतका एलपीजी साठा. आणखी 2 कच्च्या तेलाचे टँकर लवकरच येण्याची शक्यता. तर चीनला जाणारं एलपीजी गॅसचं जहाज भारतानं स्वतःकडे वळवलं. भारतानं 2019 मध्ये इराणकडून होणारी ऊर्जा निर्यात थांबवली होती. त्यानंतर प्रथमच इराणकडून एलपीजी खरेदी केल्याची माहिती. बुलढाण्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही पेट्रोल डिझेलचं कॅनमधून वाटप. पेट्रोल पंप चालकांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धुडकावल्याचं चित्र. जळगाव शहरातील 5 एलपीजी पंप गेल्या 10 दिवसांपासून बंद. गॅस पंप बंद असल्यामुळे सीएनजीवर चालणाऱ्या रिक्षा बंद. यामुळे रिक्षा चालकांसह प्रवाशांनाही मोठा फटका. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापूस खरेदी विक्री बंद. गडचिरोलीसह देशभरातील कापूस उत्पादक शेतकरी सध्या संकटात. बुलढाण्याच्या संग्रामपूरमधील टुनकी इथल्या पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. इंधन टंचाईच्या अफवेमुळे नागरिकांनी पेट्रोल पंपावर केली गर्दी. तर प्रशासनाकडून अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन. सिंधुदुर्गमध्ये पेट्रोल पंपावर नागरिकांच्या रांगा. ग्रामीण भागात पेट्रोल मिळत नसल्यानं शहरातील पंपांवर गर्दी. लोणावळ्यात सुट्ट्या पैशांच्या कारणावरून पेट्रोल पंपावर वाद. सुट्टे पैसे देण्याघेण्यावरून पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला मारहाण. लोणावळा शहर पोलीस ठाण्यात 5 जणांविरोधात गुन्हा दाखल. अमरावती नागपूर महामार्गावरील अमरावती जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप बंद. अमरावती शहरातील देखील अनेक पेट्रोल पंप बंद असल्यानं नागरिकांची गैरसोय. राज्यात पुढील काही दिवस पावसाची शक्यता. काही भागांना हवामान विभागाकडून येलो अलर्ट. दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातील काही जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता. सोलापूरमधील मोहोळमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे सोलर पॅनलचं नुकसान. पावसामुळे सोलर पॅनल 30 ते 40 फूट फेकले गेले. पुण्याच्या कोथरूड पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्याच्या वाढदिवसानिमित्तानं फुलांची सजावट. अधिकाऱ्याच्या वाढदिवसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. सरकारी कार्यालयासह सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये वंदे मातरमची सक्ती नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांना आव्हान देणारी याचिका फेटाळली. अमित ठाकरेंच्या हस्ते मीरा भाईंदरकरांसाठी मोफत रुग्णवाहिकेचे लोकार्पण. रुग्णवाहिका सेवा शहरातील सर्वसामान्यांसाठी पूर्णपणे मोफत असणार. सांगलीच्या कासेगावात हिंद केसरी बैलगाडा शर्यतीत स्पर्धेत पंढरीनाथ फडके यांच्या सर्जा रोमन बैलजोडीचा विजय. स्पर्धेसाठी 300हून अधिक बैलगाडी चालकांनी नोंदवला सहभाग. अमरावतीच्या चिखलदऱ्यातील सुरणी गावातील शेती पिकांना भीषण आग. आगीमुळे शेतातील गहू जळून खाक झाल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान. अंबरनाथच्या नवरेनगर परिसरात दुचाकीला अचानक आग. पेट्रोल तुटवड्याच्या अफवेमुळे पेट्रोल टँक फुल केल्यामुळे आग लागल्याचा संशय. अकोल्यात बर्निंग कारचा थरार. भीषण आगीत कार जळून खाक. कारमधील 2 थोडक्यात वाचले. ठाण्याच्या शहापूरमध्ये पंपावर दुचाकीनं अचानक घेतला पेट. पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांनी तातडीनं आग विझवल्यानं मोठा अनर्थ टळला. विरार वैतरणा रेल्वे स्थानकादरम्यान हमसफर एक्सप्रेसमधून पडून एकाचा मृत्यू. मृतदेह रेल्वेच्या जाळीत अडकल्यानं काही काळ रेल्वेची वाहतूक विस्कळीत. रेल्वे सेवा नंतर पूर्ववत. मीरा भाईंदरमध्ये अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा. प्रभाग 6 मधील 46 शेड जमीनदोस्त. धुळ्याच्या शिरपूरमध्ये सप्तशृंगी गडाकडे पायी जाणाऱ्या भाविकाला 4 चाकीनं चिरडलं. अपघातात 35 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू. तर 2 भाविक गंभीररित्या जखमी. पुण्यातील नवले ब्रिज परिसरात भरधाव टेम्पोवरील नियंत्रण सुटल्यानं भीषण अपघात. अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी.